यार दीदी, मम्मी मला दुपारची खेळायला सोडत नाही. म्हणते तुला हिटस्ट्रोक होईल. हे हिटस्ट्रोक म्हणजे काय? हीट स्ट्रोक किंवा उष्णघात हे अतिउष्णतेमुळे होणारा गंभीर आजार आहे, ज्याच्यामध्ये आपल्या शरीराचं तापमान हे 40 डिग्री सेल्सिअस किंवा 104 डिग्री फॅरेनहाइटहून जास्त जाते. वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवघेणाही ठरू शकतो. Oh my god. ठीक आहे, पण याची लक्षणं तरी काय? खूप जास्त ताप येणे, डोकेदुखी होणे, चक्करसारखे वाटणे, त्वचा गरम होणे व कोरडी होणे, घाम जास्त येणे, मळमळ किंवा उलटीसारखे वाटणे, हृदयाचे ठोके वाटणे, श्वास घ्यायला त्रास होणे, गोंधळणे किंवा बेशुद्ध होणे. हिटस्ट्रोक कशामुळे होतं? खूप वेळ उन्हात राहणे, डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणे, घट्ट किंवा जाड कपडे घालणे, गरम वातावरणामध्ये जास्त वेळ मेहनत करणे किंवा खेळणे. आपण काय करू शकतो? याच्यावर प्रथम उपचार काय? व्यक्तीला ताबडतोब सावलीत किंवा थंड ठिकाणी घेऊन जा. थंड पाण्याने पूर्ण शरीर पुसून घ्या. बर्फाची पिशवी माने, बगल किंवा मांडीवर ठेवून घ्या. पाणी किंवा ORS प्यायला लगेच द्या आणि लगेचच डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात घेऊन जा. हे तर ठीक आहे, पण हिटस्ट्रोक आपण टाळू कसं शकतो? भरपूर पाणी प्या. दुपारी 12 ते 4च्या दरम्यान बाहेर जाणं टाळा. सैल आणि हलके कपडे घाला. टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करा. बाहेर असताना मध्ये मध्ये विश्रांती घ्या आणि फ्रूट ज्युसेस, ORS, नारळ पाणी, लिंबू पाणी जास्त प्या. हिटस्ट्रोकचा सर्वात जास्त धोका कोणाला असतो? असं तर सगळ्यांनाच धोका आहे, पण जास्त करून लहान मुले, वृद्ध व्यक्ती, खेळाडू, जास्त वेळ बाहेर काम करणारे कामगार, दीर्घकालीन आजारी असणारी लोक यांना जास्त धोका आहे. उन्हापासून स्वतःचं संरक्षण करा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.